ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्ही चोरांना मोठ्या प्रमाणात आता पकडायला सुरुवात केलेली आहे. चांगली कारवाई सुरू आहे. काय सांगाल आता ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नये यासाठी आव्हान काय असेल? आणि सगळ्यात पहिले ते 11 लाखांची जी काही मनी लॉन्ड्रिंगची जे प्रकरण झालं त्या संदर्भात. सध्या सायबर क्राईममध्ये हे सर्व मोडतं. सायबर क्राईममध्ये आपल्या मोबाईलवरती विविध प्रकारचे मेसेजेस येत असतात. त्यामध्ये आत्ता सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे की आपल्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेले आहे. आपल्या पार्सल आलं आहे, त्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलेले आहे किंवा आपल्या मुलाला अरेस्ट करण्यात आलेली आहे, आपल्या मुलाचा अपघात घडलेला आहे, आपल्या मुलाला ॲडमिट केलेलं आहे अपघात होऊन, आणि आपल्याला लॉटरी लागलेली आहे किंवा आपल्याला आपलं गिफ्ट आलेलं आहे आणि या कारणास्तव किंवा आपल्याला जॉब लागलेला आहे, आपल्याला जॉब आपण ऑफर केलेली आहे, आपल्याला वेगवेगळ्या स्कीममधनं आपल्याला हे गिफ्ट मिळालेलं आहे. अशा वेगवेगळे किंवा आणखी पैशाचे आमिष दाखवून किंवा तुम्ही आम्हाला काही गुंतवणूक केली तर तुम्हाला तात्काळ आम्ही त्याची डबल करून देऊ, 10 पट करून देऊ वगैरे, अशा वेगवेगळे जे सायबर क्राईम्सवाले मेसेज आहेत त्याप्रमाणे मेसेज येत असतात. परंतु त्याला आपण रिस्पॉन्स न करणे अत्यंत उत्तम राहील. कारण का सध्या अरेस्टचं प्रमाण जास्त झालेलं आहे की आपल्याला अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि आपल्याला आपलं असं आपल्या विरुद्ध पुरावा आमच्याकडे आहे आणि आम्ही मुंबईवरनं बोलतो, आम्ही बिहारमधनं बोलतो, राजस्थानवरनं बोलतो, दिल्लीतून बोलतो वगैरे असे, आणि फेस टू फेस बोलतात ते. तर ह्याच्यामध्ये पोलीस असल्याचं भासवलं जातं आणि समोरासमोर तुमच्याशी व्हिडिओ कॉल करून तुम्हाला तशी धमकी दिली जाते आणि त्यामध्ये तुम्ही बळी पडता. तर अशी कोणतेही आपण त्यावेळेस स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्याविरुद्ध असं काय आहे का त्याची खात्री करावी. स्थानिक पोलिसांनी आपल्याला 100% सहकार्य करतील. स्थानिक पोलिसांनी नाही केलं तर त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसलेले असतात, त्यांच्याकडे जावं. पोलीस निरीक्षक गुन्हे असतात त्यांच्याकडे जावं, ते आपले मार्गदर्शन करतील आणि आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा आहे किंवा नाही ते तात्काळ सांगतील. शक्यतो पुरावा नसतो, आपण घाबरून जाता आणि आपण घाबरण्याचं काहीच कारण नसतं आणि ते घाबरण्यासारखंच समोरचा सायबरचा क्राईमवाला बोलत असतो. त्यामुळं आपण बिंदास राहावं आणि आपण कोणताही क्राईम केलेला नाही आणि आपली कोणतीही माहिती OTP म्हणा किंवा आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड याची कोणतीही माहिती आपण संबंधित व्यक्तीला देऊ नये, जेणेकरून आपले कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला पैसे पाठवले सांगतात की एवढी रक्कम पाठवा तर आपलं हे होईल, तर अशी कोणतीही रक्कम बिलकुल पाठवू नये आणि आपण स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करावा. आपण QR कोड असतात, विविध ठिकाणी QR कोड असतात. आपण पेट्रोल भरायला जातो तिथे QR कोड असतो, पुढं दुकानात गेलो असतो QR कोड असतो. तर त्या QR कोडची खात्री करा किंवा आपल्याकडे घरी पॅम्पलेट्स येतात त्याच्यामध्ये QR कोड असतो. तर त्या QR कोड स्कॅनिंग करण्याची काही आवश्यकता नाही. तर आपण QR कोड स्कॅनिंग करण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा आणि मग QR कोड स्कॅनिंग करावा, तरच आपले पैसे वाचतील विनाकारण, नाहीतर आपल्या अकाउंटचे पैसे खाली व्हायला वेळ लागणार नाही. तर आपण विचारपूर्वक आर्थिक व्यवहार करताना करावा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि काही आपल्याला कुशंका असल्यास तर आपण स्थानिक पोलीस स्टेशन बदलापूर पूर्व किंवा बदलापूर पश्चिम भागामध्ये जे पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याशी वरिष्ठांशी संपर्क करावा आणि आपलं शंकाचं निरासन करून घ्यावं. यामध्ये जास्त करून ज्येष्ठ नागरिक बळी पडलेले दिसून येतात. त्यानंतर जे मोबाईल्स वापरतात आणि जे तरुण वर्ग आहे आणि एज्युकेटेड आहे तो देखील याला बळी पडलेला दिसून येतो. आमिषाला बळी पडतात थोडक्यात ते. तर आणखी एक सायबरमधला प्रकार आहे की आपले फोटो जे आहेत ते आमच्याकडं विविध प्रकारचे आलेत, आपण काहीतरी असभ्य वर्तन करताय असे काहीतरी सायबरवाले सांगतात आणि आपल्याला ब्लॅकमेल करतात. त्याच्यापासून देखील आपण सर्वांनी सावध राहावं असं मी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक या नात्याने आपण सर्वांना मार्गदर्शन करत आहे. धन्यवाद.